नमस्कार. आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी पुणेच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती, मग त्याच्यात लॅब असिस्टंट रिलेटेड, एक्झाम रिलेटेड आपण पेपर पॅटर्न, अभ्यासक्रम, सिलेबस किंवा मग किती जागा उपलब्ध आहे, सर्व बाबतीत संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिले डबल अकॅडमी पुणेचे मान्सून ऑफर असल्यामुळे कोणतीही बॅच केवळ 1100 रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बॅचेस आहेत बरं? अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जेएनएम स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन असिस्टंट, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती बॅच, एफडीए बॅच, आरोग्य सेवक बॅच, आरोग्य सेविका बॅच, त्याचबरोबर तलाठी भरती बॅच, स्वच्छता निरीक्षक म्हणजेच एमपीडब्ल्यू बॅच, पशुसंवर्धन भरती, महिला बालविकास म्हणजेच सीडीपीओ, टीईटी, टीआयटी एक्झामिनेशनच्या बॅचेस आणि त्याचबरोबर एलएसओच्या बॅचेस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. बॅचेस मध्ये संपूर्ण सिलेबस हा कव्हर होत असतोच, त्याचबरोबर आपण पीवायक्यू किंवा एमसीक्यू ची सुद्धा प्रॅक्टिस सेशन्स घेत असतो आणि ई नोट्स किंवा ई बुक्स सुद्धा उपलब्ध करत असतो. म्हणून तुम्हाला नवनवीन बॅचेस मध्ये एनरोल व्हायचं असेल अथवा परचेस करायच्या असतील तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलला, तुमच्या कलिग्सला, तर बोर्डवर खाली दिलेला नंबर 8010457760 वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच त्याच्याद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक म्हणजेच DMER रिक्रुटमेंट पोर्टल हे ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 7195 पदांची भरती ही जाहीर झालेली आहे. मग त्याच्यात विविध रिक्त जागांचा समावेश आहे. आरोग्य विभाग भरती अंतर्गत गट क आणि गट क मधील अधिकृत जागांची विभागणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर स्पष्ट होते. तर आता याची शैक्षणिक पात्रता बघू. तुम्हाला जर लॅब असिस्टंटची एक्झाम द्यायची असेल तर त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे? तर महाराष्ट्र सरकारचा गट क म्हणजेच ग्रुप सी आणि इतर तांत्रिक पदांसाठी खालील शैक्षणिक पात्रता अनिवार्य असते. 12वी उत्तीर्ण मध्ये तुमचं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा गणित विषय असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर DMLT, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी मध्ये तुम्हाला राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त संस्थेचा किमान 1 वर्षाचा लॅब टेक्निशियन डिप्लोमा किंवा BSc झालेलं पाहिजे. मग BSc म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स कशामध्ये? मायक्रोबायोलॉजी मध्ये, बायोकेमिस्ट्री, बायोलॉजी अथवा केमिस्ट्री या संबंधित विषयातील विज्ञान शाखेत झालेला हवा. एक्झाम देण्याची वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट काय आहे? तर खुला प्रवर्ग जर ओपन कॅटेगरी असेल ते 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता, अथवा ओबीसी, BC, SC, NT म्हणजे मागासवर्गीय प्रवर्ग असेल तर महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळते. उच्च वयोमर्यादा काय आहे? 38 आहे. म्हणजे जवळजवळ 44-45 वर्षापर्यंत मागासवर्गीय प्रवर्ग ही एक्झाम देऊ शकतो. परीक्षा पद्धत किंवा मग एक्झाम पॅटर्न काय असणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या DMER किंवा ZP लॅब टेक्निशियन परीक्षेचा पेपर पॅटर्न हा MCQ या स्वरूपात असतो. मग त्याच्यात 100 MCQ असतात 200 गुणांसाठी, म्हणजेच प्रत्येक एक MCQ हा 2 मार्कांसाठी असतो. मग यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि टेक्निकल या विषयावर प्राधान्य आपल्याला मिळवावे लागते. एकूण प्रश्न किती असणार आहे? 100. गुण किती असणार आहे? 200. आणि कालावधी किती असणार आहे? 2 तास म्हणजेच 120 मिनिटे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग, नकारात्मक गुण पद्धत नसणार आहे. ठीक आहे. मग त्यानंतर आपण विषयांचे नाव बघू, त्यांचे प्रश्न किती येतात आणि एकूण त्याला गुण किती असतात याकडे आपण वळूया. मराठी भाषेचे 15 प्रश्न असतात, सामान्य इंग्रजीचे 15 असतात, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन्स असतात, बौद्धिक चाचणी आणि अंकगणिताचे 15 प्रश्न असतात, तांत्रिक विषया संबंधित ट्रेंड पॅथॉलॉजी म्हणजेच टेक्निकल हे जे वरचे आपण 4 सब्जेक्ट पाहिले, मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स होते. आणि तांत्रिक विषयाचे किती प्रश्न असणार आहे? 40. टेक्निकलचे 40 प्रश्न.
आणि याचे किती टोटल नॉन टेक्निकलचे 60 प्रश्न असणार आहे. म्हणजे टोटल किती प्रश्न? 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. मग आपण आता अभ्यासक्रमाकडे वळूया. म्हणजेच तुम्हाला ही एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर कोणते कोणते विषयावर तुम्हाला प्रभुत्व प्राप्त करणं हे गरजेचं आहे, किंवा कोणत्या विषयांचा तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागणार आहे, असे कोणते टॉपिक आहेत जे तुम्हाला डिटेलमध्ये किंवा इन डेप्थ वाचावे लागणार आहे, हे आपण एकदा बघूया. तर तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम किती मार्क्स आहेत? 80 मार्क्स आहेत. म्हणजे टोटल किती क्वेश्चन्स असणार आहेत याच्यावर? 40 क्वेश्चन्स असणार आहे. 40-60चा पॅटर्न आहे. ठीक आहे. क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजी म्हणजे काय बरं? हिमॅ म्हणजे काय? ब्लड. आणि लॉजी म्हणजे स्टडी, म्हणजे आपल्याला ब्लड रिलेटेड स्टडी याच्यात करायचा आहे. मग त्याच्यात रक्त तपासणी कशी करतात तुम्हाला माहिती असेल. रक्त चेक करताना आपण आपली जी व्हेन असते त्याच्यातून ब्लड हे काढत असतो आणि त्याच्यानंतर सेंट्रीफ्यूज करून आपण ब्लड, प्लाझ्मा, सिरम ह्या गोष्टी सेपरेट करत असतो. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल अथवा वाचून या गोष्टी इतक्या लवकर किंवा इतक्या इझिली क्लिअर नाही होत, अशा वेळेस तुम्ही आमचे बॅच परचेस करू शकतात. बॅच मध्ये आपण प्रत्येक शब्द, प्रत्येक टर्मिनॉलॉजी डिटेल मध्ये समजून घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअर होत असतात. ठीक आहे. रक्त संक्रमण म्हणजेच ब्लड ट्रान्सफ्युजन कसं करायचं सर्वांना माहितीच आहे. आपल्या शरीरात किती टोटल ब्लड ग्रुप्स असतात? ए बी आणि ओ. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप्स असतात आणि निगेटिव्ह ब्लड ग्रुप असतात. आणि अजून एक रेअर ब्लड ग्रुप असतो, त्याला आपण बॉम्बे ब्लड ग्रुप असं म्हणत असतो. तर ह्या सर्व गोष्टी, ब्लड डोनेट कसं काय करायचं, मग डोनर आणि एक्सेप्टर मध्ये कम्पॅटेबिलिटी कसं काय चेक करायची, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. सीबीसी आणि इतर चाचण्या कसं काय करायच्या. मग त्याच्यामध्ये अजून आपण क्लिनिकल पॅथॉलॉजी मध्ये युरिन टेस्ट वगैरे पण असतात. त्याच्यानंतर ब्लड सेल्स काउंटच्या वगैरे सुद्धा टेस्ट असतात, पेरिफेरल ब्लड टेस्ट असतात वगैरे. या सर्व सुद्धा आमच्या बॅचेस मध्ये याचे व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. ठीक आहे. बायोकेमिस्ट्री मध्ये मूत्र आणि रक्तातील रासायनिक घटकांची तपासणी. बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? जे मॅक्रोमॉलिक्यूल आणि मायक्रोमॉलिक्यूल असतात. फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स यांचा अभ्यास किंवा यांच्या रिएक्शन्सचा अभ्यास आपण बायोकेमिस्ट्री मध्ये बघत असतो. मायक्रोबायोलॉजी जीवाणू आणि विषाणूंचे विश्लेषण म्हणजेच काय? मायक्रोबायोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स. आपण सायन्सचीच ब्रांच आहे मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, फंगाय असतील, यांची मॉर्फॉलॉजी काय आहे किंवा यांचे कॉलनायझेशन कसं होतं, यांचं इव्होल्युशन कसं झालं आहे, यांचं स्ट्रक्चर कसं आहे, शेप कसा आहे, किंवा यांच्यामुळे कसे वेगवेगळे डिसीजेस स्प्रेड होतात, याचा अभ्यास आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये बघत असतो. ब्लड बँकिंग मध्ये रक्त घटकांची माहिती आणि साठवणूक. ब्लडला कसं काय स्टोअर करायचं तुम्हाला माहितीये. आपलं ब्लड जर शरीराच्या बाहेर आलं तर हवेच्या संपर्कात येऊन ब्लडचं काय होतं? क्लॉटिंग होतं. ब्लड हे गोठलं जातं, रक्त गोठलं जातं. आपल्याला एखादी जखम झालीये, एखादा कट लागलाय आणि कंटिन्यू तिथून ब्लड फ्लो होतच आहे का? असं होतं का? नाही. तिथे हळूहळू खपली येते आणि तो रक्तस्राव होणं थांबत असतं. तर त्या क्लॉटिंग साठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे, किंवा मग आपण आता रक्त हे ब्लड जेव्हा डोनेट करतो तेव्हा तर ते जे ब्लड असतं ते पाऊच मध्ये ऍज इट इज राहतं, ते तिथे गोठत नाही किंवा काहीच होत नाही. असं का होतं? कारण आपण त्या सॅचेट्स मध्ये किंवा ज्याच्यात आपण ब्लड कलेक्ट करतो त्या टेस्ट ट्यूब्स मध्ये आपण अँटीकोएग्युलंट्स हे ऍड करत असतो. मग त्याच्यात ईडीटी आहे किंवा मग सोडियम सिट्रेट आहे, फ्लोराइड्स आहे, या सर्वांचा सुद्धा डिटेल अभ्यास किंवा डिटेल लेक्चर आपल्या डबल अकॅडमी पुणेच्या बॅचेस मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे अथवा तुम्ही वाचू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरासायटोलॉजी, विविध परजीवांची माहिती. पॅरासायटोलॉजी म्हणजे परकोशी. आता तुम्हाला माहिती असेल
एखादा कोणताही जो पॅरासाइट असतो तो काय करतो, त्याच्या अन्नासाठी किंवा त्याच्या निवाऱ्यासाठी पूर्णपणे दुसऱ्या होस्ट ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतो. मग त्याची डिपेंडन्सी काय आहे किंवा त्या वेगवेगळ्या पॅरासाइट्सचा आपण अभ्यास या टॉपिक मध्ये करत असतो. हे सर्व टॉपिक्स कसले आहेत, टेक्निकल विषयाचे आहेत. त्याच्यानंतर गैरतांत्रिक विषय म्हणजेच नॉन टेक्निकल, त्याच्यात मराठी पाहिला आपण, मराठीचं व्याकरण असेल, वाक्यरचना, सामान्य अर्थी, विरुद्ध अर्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. इंग्रजीमध्ये बघायचं झालं तर ग्रामर, वोकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, आयडम्स आणि फ्रेजेस असतील. सामान्य ज्ञान मध्ये महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी आणि आरोग्य विभागाशी संबंधित माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित मध्ये गणितीय ऍप्टिट्यूड, संख्याज्ञान, बीजगणित, भूमिती आणि तांत्रिक प्रश्न म्हणजेच लॉजिकल रिझनिंग यांचा समावेश आहे. हे सर्व क्वेश्चन्स जवळजवळ 120 मार्कांसाठी असतात. म्हणजे किती, 60 क्वेश्चन्स असणार आहे. प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. यावरून लक्षात येतं की सगळ्यात जास्त वेटेज हे त्यांनी तांत्रिक विषयाला दिलेलं आहे. परत एकदा सांगू इच्छिते, आपल्या डबल अकॅडमी पुणेच्या नवीन बॅचेस या स्टार्ट झालेल्या आहेत आणि मॉन्सून ऑफर असल्यामुळे आज म्हणजेच 20 जुलै पर्यंत कोणतीही बॅच केवळ आणि केवळ 1100 रुपयात परचेस करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बॅचेसचा उपभोग घ्या आणि नवनवीन बॅच तुम्ही आजच परचेस करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला सुरुवात होईल आणि तुम्ही एक्झामच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकणार. मग त्या कोणत्या कोणत्या बॅचेस आहेत, मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. बॅचेस मध्ये आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करत असतो, एमसीक्यूचे सेशन्स घेत असतो आणि ई नोट्स किंवा ई बुक सुद्धा स्टुडंट्सला प्रोव्हाइड करत असतो. स्टुडंट्सचे काही डाऊट असतील, काहीही त्यांच्या क्वेरीज असतील, इन्क्वायरीज असतील, आपण त्या सुद्धा लगेच सॉल्व्ह करत असतो. ओके, थँक्यू सो मच.